नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायो किरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 11 बायोलॉजी मध्ये चॅप्टर सेकंड आपण डिस्कस करतोय सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्याचा आज आहे थर्ड पार्ट. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी 2 पार्ट मध्ये आपण या चॅप्टर बद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन बघितली. आजच्या या पार्ट मध्ये सुद्धा आपण या चॅप्टरला डिटेल मध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टरला सुरू करण्यापूर्वीच सर्वांना एक नोटिफिकेशन आहे की प्रारंभ 2.0 ही स्टेट बोर्ड प्लस एमएसटी सीईटी आणि याबरोबरच खूप काही घेऊन येणारी बायोलॉजीची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन आपलं बायो किरण हे ऍप जे आहे तर ते तुम्हाला इन्स्टॉल करायचंय. बायो किरण तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल आणि या इंटरफेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ऍप डाउनलोड करायचं आहे बायो किरण नावाचं. त्यानंतर त्याला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस दिसेल. इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा यूज अनदर मेथड वरून मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला होम, स्टोर, चॅट किंवा प्रोफाईल अशा वेगवेगळ्या पार्ट दिसतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रारंभ ही बॅच दिसेल. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची नसेल तरी सुद्धा ऍप डाउनलोड करा, कारण तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये इथे तुम्ही 3 लाईन या 3 लाईन वरती क्लिक केलं की त्याच्यानंतर फ्री स्टडी मटेरियल सेक्शन तुम्हाला तिथे दिसेल. त्यामध्ये सुद्धा खूप सारं फ्री स्टडी मटेरियल सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेलच तरच ऍप डाउनलोड करायचं असं नाही, तर तुम्हाला ऍप डाउनलोड करायचंय ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल सुद्धा मिळेल आणि अजून खूप काही भेटेल. त्याचबरोबर आमचे काही अपडेट्स असेल तर ते सुद्धा तुम्हाला भेटत जातील. आणि ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी डायरेक्टली इथे प्रारंभ बॅच वरती क्लिक करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला या रिलेटेड काहीही डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. किंवा विद्यार्थी मित्रांनो, आता ही बॅच कुणासाठी आहे किंवा ही बॅचचे फीचर्स काय, तर सगळ्यात महत्वाचं इथे डिटेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास असणार आहे. पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे क्लास 11 आणि क्लास 12चा. आता हे फक्त 11 साठीच नाहीये किंवा 12 साठीच नाही, तर दोन्हीची पण इंटिग्रेटेड बॅच आपण घेऊन आलेलो आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस असतील आणि सगळ्या क्लासेसच्या रेकॉर्डिंग आपल्या ऍप मध्ये अवेलेबल असणार आहे 1 इयर पर्यंत. म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ नंतर कितीही वेळेस तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज जर म्हणाल, कारण सक्सेस सगळं टेस्ट सिरीज वरती असतं. टेस्ट सिरीज जर म्हणाल तर टेस्ट सिरीज जो असतो तर त्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे प्रत्येक चॅप्टर वरती. प्रत्येक चॅप्टर वरती 12चे चॅप्टर आणि 11चे चॅप्टर जे आहेत, जे एमएससी सीईटीला आहेत, तर त्या सगळ्या चॅप्टर वरती तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे सीईटी पॅटर्नने. त्याचबरोबर सब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा असणार आहे प्रत्येक चॅप्टर वरती. प्रत्येक चॅप्टर वरती सब्जेक्टिव्ह टेस्ट सुद्धा असणार आहे. आता याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल करून देणार आहे आणि त्याचबरोबर त्याचे सॉल्व्हिंग सेशन सुद्धा आपण घेणार आहे. त्याच सोबतच लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा असणार आहे, ज्यामध्ये तुमचे असलेले डाऊट आपण सॉल्व्ह करून घेणार आहे इथे लाईव्ह क्लासमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ नोट्स आणि त्याचबरोबर खूप सारं इम्पॉर्टंट असं कंटेंट आपल्या ऍपमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपला सिलेबस कंप्लीट होईल त्यावरती फुल लेंथ बायोलॉजीच्या मॉक टेस्ट सुद्धा आपण घेणार आहे. त्या स्टेट बोर्ड पॅटर्ननी पण असेल, त्याच एमएसटी सीईटी पॅटर्ननी पण असेल, नीटच्या पॅटर्ननी पण असेल आणि एमएच नर्सिंग सीईटीच्या पॅटर्ननी सुद्धा असेल. त्यामुळे सगळ्या एक्झामसाठी एक परिपूर्ण बॅच ही होणार आहे. आता ही बॅच कोणासाठी आहे, तर जे विद्यार्थी 11वीला आहेत आता, तर त्यांच्यासाठी ही बॅच आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी 12वीला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच आहे. ज्यांना एमएसटी सीईटीचं प्रिपरेशन करायचं त्यांच्यासाठी ही बॅच आहे. ज्यांना एमएच नर्सिंग सीईटी द्यायची आहे त्यांच्यासाठी ही बॅच आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना नीटचं प्रिपरेशन करायचं पण मराठीमधून त्यांना एक्सप्लेनेशन हवंय, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, या सगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच एक परिपूर्ण बॅच आहे. मग तुम्ही म्हणाल की सर ह्या बॅचची फी खूप जास्त असेल. नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे पैसे कमवायचे नाहीये, ना नफा ना तोटा. या एका पंक्तीवरती आपण ही बॅच शिकवतोय. जसे तुम्ही विद्यार्थी आहात तसा मी पण विद्यार्थी आहे. मी अजूनही विद्यार्थी आहे, जरी पण मला 8 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असला, आता हे 9वं वर्ष चालू आहे, तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मी अजूनही स्टुडंट आहे. आणि म्हणून एका स्टुडंटनी दुसऱ्या स्टुडंटला हेल्प व्हावी म्हणून तयार केलेली ही बॅच आहे आणि हे ऍप आहे.
आणि म्हणून आपल्याला स्टुडंट कडून जास्त पैसे घ्यायचे नाहीये, ना नफा ना तोटा या पंक्तीवरती आपण ही बॅच लॉन्च करतोय. मग बॅचची फी जी आहे तर ती 1999 रुपये आहे का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, एवढी आहे. मात्र सध्या ऑफर चालू आहे, वेलकम ऑफर आपण ठेवलेली आहे आणि यामधून 1000 रुपये डिस्काउंट देऊन आपली बॅच जी आहे तर तिची प्राइस ही नाही आहे, तर बॅचची प्राइस आहे 999, म्हणजे फक्त 999 रुपये प्लस जीएसटी. हा पूर्ण कोर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला 11चा सिलेबस, 12चा सिलेबस, सगळा सिलेबस मिळणार आहे फक्त 999 रुपयामध्ये प्लस जीएसटी सोबत. आणि अजूनही तुमचे काही डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती बिनधास्त कॉल करा. कॉल नसेल रिसिव्ह करत तर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा आपल्या ऍपमध्ये चॅट सेक्शन मध्ये तुम्ही मेसेज करा. मी सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे 24/7. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला, ज्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे आज आपला सेकंड चॅप्टर त्यातला थर्ड पार्ट, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि त्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे सायलेंट फीचर्स ऑफ फाईव्ह किंगडम सिस्टीम. आता फाईव्ह किंगडम सिस्टीम जी की RH विटाकरने दिलेली होती, तर त्या फाईव्ह किंगडम सिस्टीमला आपण इथे ऑब्झर्व करणार आहे. त्यातला पहिला 5 किंगडम होते. पहिला किंगडम होता किंगडम मोनेरा, दुसरा होता किंगडम प्रोटिस्टा, तिसरा होता किंगडम फंजाय, चौथा होता किंगडम प्लांटी आणि पाचवा होता किंगडम अॅनिमलिया. तर हे 5 किंगडम जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहे. त्यातला पहिला किंगडम जो होता तर तो आहे किंगडम मोनेरा. आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये एक फ्लो डायग्राम आपण बघितली होती, एक डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन आपण फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमचं बघितलं होतं. आणि त्या फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये आपण डिटेलमध्ये कुठल्या ऑर्गॅनिझमला मोनेरा क्लासमध्ये ठेवलंय किंवा कुठल्या ऑर्गॅनिझमला प्रोटिस्टा किंगडम मध्ये ठेवलंय किंवा कुठल्या ऑर्गॅनिझमला फंजायमध्ये, प्लांटीमध्ये, अॅनिमलियामध्ये ठेवलंय, याचं डिटेल डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण डिस्कस केलेलं होतं. तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कंडिशन. बघा काय सांगितलंय. सो दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. काय तर असे ऑर्गॅनिझम जे युनिसेल्युलर असतील. युनिसेल्युलर म्हणजे एका सेलनी बनलेले असतील आणि त्यांचं नेचर असेल प्रोकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. असे असे ऑर्गॅनिझम की ज्यांची सेल जी आहे तर ती प्रोकॅरियोटिक नेचरनी बनलेली असेल. सो त्याला म्हटलं तर प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. सो मोनेरा इन्क्लूड युनिसेल्युलर. मोनेरा जो आहे तर तो कसा आहे? युनिसेल्युलर आहे, एका सेलनी बनलेला आहे, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे. सो दीज आर ओमनी प्रेझेंट. आता ओमनी प्रेझेंट म्हणजे काय? तर ओमनी प्रेझेंट म्हणजे जगामध्ये सगळीकडे सापडत असणार आहे, सगळीकडे असणार आहे. म्हणजे भारतामध्ये असेल, पाकिस्तानमध्ये असेल, अंटार्क्टिकामध्ये असेल, आशियामध्ये असेल, युरोपमध्ये असेल, सगळीकडे असणार आहे. ओमनी प्रेझेंट सगळ्या वातावरणात आढळणार आहे. सो दे आर फाउंड इन ऑल टाइप्स ऑफ इन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल दॅट इज habitat which are not generally inhabited by other living being. बाकीच्या कुठल्याही ऑर्गॅनिझम यांना कुठल्याही एरिया वाईज यांना डिवाइड करू शकत नाही, हे सगळीकडे सापडतात. न्यूट्रिशनली फ्यू आर फोटोट्रॉप्स. न्यूट्रिशन जर म्हटलं, खाण्याच्या बेसिसवरती जर म्हटलं तर काही जे तर ते फोटोट्रॉप्स आहेत. फोटो म्हणजे लाईट, ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवणार आहे. कशाच्या हेल्पनी? लाईटच्या हेल्पनी. किंवा काही असे आहेत जे किमोटोट्रॉप्स आहेत, म्हणजे केमिकलचा यूज करून ते स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात. काही फोटोट्रॉप्स, काही किमोटोट्रॉप्स. बट मेजॉरिटी आर, खूप सारे ऑर्गॅनिझम असे आहेत जे हेट्रोट्रॉपिक नेचरचे आहेत. हेट्रोट्रॉपिक दॅट मीन्स डिपेंड ऑन अदर्स, दुसऱ्यांवरती डिपेंड असलेले. सो दीज ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं की त्यांच्यामध्ये काय? नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. न्यूक्लियसला ते डिफाईन करू शकत नाही. सो डीएनए एक्झिस्ट ॲज अ सिंपल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सिंगल रिंग विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. डीएनए कसा असतो? डीएनए कसा असतो? सिंपल आहे, त्याचबरोबर कसा आहे? डबल स्टँडर्ड आहे आणि सर्क्युलर आहे.
बघा डीएनए कसा आहे, सिंपल आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि सर्क्युलर आहे आणि एकाच सिंगल रिंग मध्ये त्याच्यावरती कुठलंही न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे. सो क्रोमोझोम कॉल्ड न्यूक्लियोइड आणि याचा जो क्रोमोझोम बनलेला आहे तर त्यालाच म्हटलं जातं न्यूक्लियोइड. सो स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ डीएनए ऍज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट. आता याच बरोबर सर्क्युलर डीएनए सोबतच डबल स्टँडर्ड डीएनए सोबतच अजून एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट सुद्धा याच्यामध्ये असतो जो डीएनए पासून बनलेला असतो आणि त्याला म्हटलं जातं प्लाझमिड. या प्लाझमिडचा यूज करून आपण खूप सारे जीन ट्रान्सफरचे मेकॅनिझम आपण यूज करत असतो. सो सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन. मोनेरामध्ये जी सेल वॉल बनलेली आहे तर ती कशाने बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकननी बनलेलं आहे. यालाच म्युरिन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, पेप्टिडोग्लायकन सोबतच याला काय म्हटलं जातं, म्युरिन म्हटलं जातं. सो विच इज पॉलिमर ऑफ शुगर अँड अमिनो ऍसिड. आता पेप्टिडोग्लायकन पेप्टाइड, ओके, आणि दुसरं एक ग्लायकन. आता पेप्टाइड म्हणजे काय, प्रोटीन, आणि ग्लायकन म्हणजे काय, कार्बोहायड्रेट. सो पॉलिमर ऑफ शुगर अँड अमिनो ऍसिड. तर पेप्टिडोग्लायकन मध्ये पहिला वर्ड जो आलाय तर तो आला पेप्टिडो. पेप्टिडोचा मिनिंग होतो प्रोटीन. पण पहिल्यांदा आलाय ना, जेव्हा असा एखादा वर्ड असेल की ज्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यातला जो पहिला वर्ड आहे तर समजून घ्यायचं त्याचं अमाऊंट कमी असतं आणि दुसरा जो वर्ड असतो तर त्याचा अमाऊंट जास्त असतं. म्हणजे पेप्टिडोग्लायकन म्हणजे प्रोटीन कमी असेल, ग्लायकन जे आहे तर ते जास्त, आणि असं जे आहे तर त्याला म्हटलं तर पेप्टिडोग्लायकन जे अमिनो ऍसिड आणि शुगरनी बनलेले असेल. आता बघा, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स, फॉर एक्झाम्पल माइटोकॉन्ड्रिया. मेम्ब्रेन बाउंड म्हणजे मेम्ब्रेन पासून तयार झालेले, ओके. माइटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, एंडोप्लाझमिक रेटिकुलम असेल, आर अब्सेंट इन दीज टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. मोनेरामध्ये माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट किंवा एंडोप्लाझमिक रेटिकुलम, गोल्गी बॉडी असे सगळे सेल ऑर्गॅनल अब्सेंट असतात. मात्र रायबोझोम जो आहे तर तो इथे प्रेझेंट असतो आणि तो स्मॉलर साईजचा असतो, दॅट इज द 70S. सो 70S टाईपचा म्हणजे 70 सब युनिटने बनलेला रायबोझोम मात्र इथे प्रेझेंट असतो. दॅन द युकॅरियोट्स. युकॅरियोटिक मध्ये 88 सब युनिटने बनलेला असतो, प्रोकॅरियोटिक मध्ये 70S ने बनलेला असतो. मग हा रायबोझोम इथे 70S टाईपचा रायबोझोम आहे. सो द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज असेक्शुअल. मोनेरामध्ये जे रिप्रोडक्शन जे आहे तर ते मोनेरामध्ये कसं होतं, असेक्शुअल टाईपचं होतं विथ द हेल्प ऑफ बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे काय, तर दोन सारखे तुकडे होणं किंवा काय, बडिंग. जसा बटाट्याला मोड येतो, बड फॉर्मेशन होतं, तसंच बडिंग. सो व्हेरी रिअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय कॉन्जुगेशन मेथड. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जर झालं तर कुठल्या मेथडनी होतं, कॉन्जुगेशन मेथडनी होतं. कॉन्जुगेशन म्हणजे काय, तर दोन ऑर्गॅनिझम एकत्र येतात, एक ट्यूब फॉर्म करतात आणि त्याच्यातून जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होतो. सो त्याला म्हणायचं कॉन्जुगेशन मेथड. सो जनरली रिप्रोडक्शन जे आहे तर ते दोन वेनी होतं. एक होतं असेक्शुअल ज्याच्यामध्ये बायनरी फिजन किंवा बडिंग, आणि दुसरं होतं सेक्शुअल ज्याच्यामध्ये होतं कॉन्जुगेशन मेथड. मार्फॉलॉजी जर बघितली आपण बॅक्टेरियाची तर त्याला आपण चार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कन्सिडर करू शकतो. पहिला कोकस. ओके, कोकस बघा इथे कोकस दिलेला आहे, म्हणजे त्याची बॉडी जी आहे तर ती स्पेरिकल असेल. दुसरा रॉड शेप असेल तर त्याला बॅसिलस म्हटलं जातं. तिसरा कॉमा शेप असेल त्याला किंवा किडनी शेप असेल त्याला विब्रिओ म्हटलं जातं. आणि चौथा स्पायरल शेप जो असेल तर त्याला म्हटलं जातं स्पिरिल. सो अशा चार टाईपची बॉडी इथे डिवाइड झालेली आहे, बॅसिलस, विब्रिओ, स्पिरिलम आणि कोकस. हे बघा इथे. सो अशा चार टाईपचं. कोकस म्हटलं तर स्पेरिकल गोलाकार, बॅसिलस म्हटलं तर रॉड शेप, किडनी शेप किंवा कॉमा शेप म्हटलं तर विब्रिओ, आणि स्पायरल शेप म्हटलं तर स्पिरिलम. अशा चार प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला इथे त्याची मार्फॉलॉजी स्टडी करायला मिळतात. बघा इथे आपल्याला फिगर पण दिलेली आहे की हे बघा, हे कोकस टाईपचं दिलेलं आहे, इथे कोको बॅसिलस टाईपचं दिलेलं आहे, इथे विब्रिओ टाईपचं दिलेलं आहे, इथे बॅसिलस टाईपचं दिलेलं आहे, स्पिरिलम आणि स्पिरोचिट्स. अशा वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम इथे आपल्याला दिलेले आहेत. सो ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ऍज आर्किबॅक्टेरिया अँड युबॅक्टेरिया. आता परत इव्होल्युशनच्या बेसिसवरती, उत्क्रांतीच्या बेसिसवरती बॅक्टेरियाला दोन ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. फर्स्ट वन इज द अर्की बॅक्टेरिया अँड सेकंड वन इज द अर्की बॅक्टेरिया अँड युबॅक्टेरिया.
मग त्यातला पहिला स्टडी करू आपण, दॅट इज द आर्कीबॅक्टेरिया. आर्की त्याच्या नावातच आहे, आर्की म्हणजे अगोदरच्या काळात, आर्कीबॅक्टेरिया. So these are differentiated from other bacteria on the basis of their different cellular features. सेल्युलर फीचरच्या बेसिसवरती, त्याच्या सेलच्या बेसिसवरती यांच्यामध्ये खूप सारे टाइप्स आपल्याला बघायला मिळतात. सो दीज बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट. हे जे बॅक्टेरिया आहे तर त्या कशा असतात, तर एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट मध्ये राहतात आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं एक्स्ट्रीमोफिल्स. यांना काय म्हटलं जातं, एक्स्ट्रीमोफिल्स म्हटलं जातं. तर एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट म्हणजे काय, खूप जास्त सॅलिनिटी असेल तरी ह्या वाढू शकतात, खूप जास्त हीट असेल तरी वाढू शकतात, खूप जास्त कोल्ड असेल तरी वाढू शकतात. म्हणजे जे एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट आहे तर त्या ठिकाणी त्या वाढतात आणि म्हणून त्याला म्हटलं जातं एक्स्ट्रीमोफाइल्स. सो दे आर फाउंड इन व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम वल्कॅनिक क्रॅटर्स, सॉल्टी लेक अँड हॉट स्प्रिंग. जिथे व्हल्कॅनिक ऍक्टिव्हिटी झालेली आहे किंवा खूप जास्त समुद्राचं खारं पाणी आहे किंवा गरम पाण्याचे झरे आहेत, अशा सगळ्या ठिकाणी एक्स्ट्रीमोफाइल्स आपल्याला बघायला मिळतात. सो देअर ॲबिलिटी टू विथस्टँड सच होस्टाईल इन्व्हायरमेंट स्पीक्स to their capacity to survive in very serve condition. So bacteria that can withstand high salinities are called halophiles. जर खूप जास्त सॅलिनिटी असेल, खूप जास्त खारेपणा असेल, खारटपणा असेल तर त्याला म्हटलं जातं हॅलोफाइल्स. तिथे राहणारे ऑर्गॅनिझम जे असेल तर त्यांना काय म्हटलं जातं, हॅलोफाइल्स म्हटलं जातं. सो वाईल दोज दॅट विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर, जर खूप जास्त गरम जास्त टेम्परेचर मध्ये जर राहत असेल तर त्यांना म्हटलं तर थर्मोफाइल्स. ओके. जर जास्त सॅलिनिटी मध्ये राहत असेल तर हॅलोफाइल्स, जास्त गरम ठिकाणी राहत असेल तर थर्मोफाइल्स. सो अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल इज ऑफ मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आर फाउंड इन द गट ऑफ रुमिनंट. जे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतात, म्हणजे जे मिथेन तयार करणारे बॅक्टेरिया, तर ते रुमिनंटच्या गट्समध्ये. आता रुमिनंट म्हणजे काय, तर रवंत करणारे प्राणी, म्हणजे काऊ असेल, बफेलो असेल, ओके, गाय असेल, म्हैस असेल, तर अशा रुमिनंट मध्ये म्हणजे जे रवंत करतात, एकदा भरभर खाऊन घेतात, परत पोटातून बाहेर काढतात, चावतात, बारीक चावल्यानंतर परत टाकतात, मग अशांना म्हटलं तर रुमिनंट्स. मग या रुमिनंटच्या गट्स मध्ये म्हणजे पोटामध्ये काही मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया राहतात आणि या मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया ज्या आहेत तर त्या या मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया या ठिकाणी एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये राहत असतात. सो दीज बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट. आणि याच बॅक्टेरियाचा यूज करून आपण काय करतो, बायोगॅस प्रोडक्शन किंवा मिथेन गॅस प्रोडक्शन बायोगॅस प्लांट मध्ये आपण करत असतो. आता या आर्किया बॅक्टेरियाची सेल वॉल जी आहे तर ती मात्र पेप्टिडोग्लायकननी बनलेली नसते. सेल वॉल इज विदाउट पेप्टिडोग्लायकन. रिप्रोडक्शन जर म्हटलं तर बायनरी फिजनने रिप्रोडक्शन होत असतं. त्याचबरोबर पुढे जर बघितलं तर सेकंड ग्रुप जो होता तर तो होता यू बॅक्टेरिया. यू दॅट मीन्स द ट्रू बॅक्टेरिया, आर्की बॅक्टेरिया दॅट मीन्स अँसिएट बॅक्टेरिया. ज्या अगोदरच्या ज्या बॅक्टेरिया होते त्यांना आर्की बॅक्टेरिया म्हटलं, त्याच्यापासून जे इव्हॉल्व्ह झाले तर त्यांना म्हटलं तर यू बॅक्टेरिया. सो दीज आर कॉमनली रेफर टू ऍज अ ट्रू बॅक्टेरिया. यूचा मिनिंगच ट्रू होतो म्हणून त्यांनी दिलं ट्रू बॅक्टेरिया. सो दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकन. काय यांच्यामध्ये, तर सेल वॉल जी बनलेली आहे तर ती पेप्टिडोग्लायकन पासून बनलेली आहे. सेल वॉल कशाने बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकन पासून. सो दे आर फाउंड ऍज ऑटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप्स. त्यांच्यामध्ये नेचर कसं आहे, तर ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवणारे पण आहेत, त्याचबरोबर हेट्रोट्रॉप्स पण आहेत, जे जे दुसऱ्यांवरती डिपेंड आहेत असे सुद्धा आहेत. सो द ऑटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक क्लोरोबियम. ओके. ऑटोट्रॉप्स जे आहेत तर ते कसे आहेत, फोटोसिंथेटिक आहे. जसं की क्लोरोबियम एक्झाम्पल त्याचं, त्याला ग्रीन सल्फर बॅक्टेरिया म्हटलं जातं, किंवा क्रोमॅन्टियम आहे, किंवा ज्याला आपण किमोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणतो किंवा सल्फर बॅक्टेरिया म्हणतो. तर असे जे आहेत तर ते ऑटोट्रॉप्स आणि काही हेट्रोट्रॉप्स आहेत. आणि हे जे बॅक्टेरिया आहेत तर यांना ट्रू बॅक्टेरिया म्हटलं जातं, कारण या बॅक्टेरिया ज्या आहेत तर त्या वेल डेव्हलप बॅक्टेरिया. आता पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा, या ज्या बॅक्टेरिया आहेत तर त्या मल्टी सेल्युलर फिलामेंटस
आहेत. दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस. ओके, फिलामेंट नी बनलेला आहे, मल्टीसेल्युलर आहे आणि फ्रेश वॉटर मध्ये राहतात. सो दिस बॉडी इज कवर्ड बाय, आता पाण्यामध्ये राहणार आहे म्हणजे पाण्यामध्ये त्या खराब व्हायला नकोय म्हणून त्यांच्यावरती एक प्रोटेक्टिव्ह लेअर पण असतो. त्या प्रोटेक्टिव्ह लेअरला म्हटलं तर म्युसेलाजिनस लेअर किंवा म्युसेलाजिनस शीथ, आणि हे म्युसेलाजिनस शीथ त्यांच्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी इथे असतं. सो द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. जेनेटिक मटेरियल जे आहे तर ते प्रोकॅरियोटिक टाईपच आहे. क्लोरोफिल ए त्याच्यामध्ये असतो, क्लोरोफिल बी असतो, कॅरोटिनिड्स असतात, झॅन्थोफिल्स असतात. हे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजे फोटोसिंथेसिसला इम्पॉर्टंट असलेले पिगमेंट्स यांच्यामध्ये आहेत. सो फिलामेंटस शो हेट्रोसिस्ट. आता या फिलामेंट मध्ये एक नायट्रोजन फिक्सिंग करणारी सेल पण असते. त्या नायट्रोजन फिक्सिंग करणाऱ्या सेलला म्हटलं तर हेट्रोसिस्ट. आता या सेलमध्ये नायट्रोजन स्टोअर होतो. या सेलमध्ये काय होतं, नायट्रोजन स्टोअर होतो. सो त्याला म्हटलं तर हेटेरोसिस्ट. हेट्रो म्हणजे डिफरंट, सिस्ट म्हणजे गोळा. सो बाकीच्या सेलपेक्षा वेगळा काहीतरी गोळा, त्याला म्हटलं तर हेटेरोसिस्ट, जे नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी गरजेचं असतं. सो हेट्रोसिस्ट आर मोस्ट अबंडंट. ओके, हेट्रोसिस्ट इथे असतो, सॉरी, हेट्रोट्रॉप्स आर मोस्ट अबंडंट. हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम इथे असतात. हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम इथे असतात. सो मोस्ट ऑफ दॅम आर डिकम्पोजर्स. आता खूप सारे एक्झाम्पल इथे डिकम्पोजरचे असतात. डिकम्पोजर म्हणजे काय, तर जे काही ऑर्गॅनिक बॉडी असेल तर त्याचं डिकम्पोजिशन करणार आहे म्हणजे त्याला सडवणार आहे. and known for breaking down large molecules in simple molecule or minerals. जे मोठे मॉलिक्यूल असेल तर त्यांना कट करून छोटे मॉलिक्यूल बनवायचे, जे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असेल त्यांना ब्रेक करून सिंपल मॉलिक्यूल मध्ये कन्व्हर्ट करायचं. सो दे कॅन बी अनएरोब, हेल्पिंग इन कर्डलिंग ऑफ मिल्क. तर फॉर एक्झाम्पल मिल्कचं कन्व्हर्जन कर्ड मध्ये करायचं, आणि कर्डलिंग ऑफ मिल्क करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया तिथे यूज होतो. नंतर फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, नायट्रोजनचं फिक्सेशन करण्यासाठी अझोटोबॅक्टर यूज होतो. अँटीबायोटिक्स प्रोडक्शन करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिस यूज होतो. कंपोस्टिंग करण्यासाठी किंवा डिग्रेडेशन करण्यासाठी ऑइलचं. सगळे वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते असं फंक्शन ते करत असतात. बट द स्टोरी डझंट एंड हिअर. स्टोरी इथे संपली नाही. तर काही बॅक्टेरिया ऍज अ पॅथोजन म्हणून सुद्धा काम करतात. जेवढे चांगले यूज आहेत तेवढे वाईट पण आहेत. मग काही बॅक्टेरिया, सम ऑफ देम आर पॅथोजन्स लाईक कॉझिंग डिसीज लाईक टायफाईड, कॉलरा, ट्युबरक्युलोसिस, टिटॅनस यासारखे डिसीज देणाऱ्या बॅक्टेरिया सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आता बघा इथे सायनोबॅक्टेरियाची फिगर दिलेली आहे, आणि सायनोबॅक्टेरियामध्ये बघा, ऍक्च्युली सायनोबॅक्टेरियामध्ये नॉस्टॉकची फिगर आहे, आणि इथे बघा ही बाकीच्या सेलपेक्षा इथे असलेली सेल किंवा इथे असलेली सेल ही वेगळी सेल आहे. मग या टाईपच्या सेलला म्हटलं तर दॅट इज द हेट्रोसिस्ट. या टाईपच्या सेलला म्हटलं तर हेट्रोसिस्ट, आणि ह्या हेट्रोसिस्ट ज्या आहे तर त्या बाकीच्या सेलपेक्षा वेगळी आहे. ओके, हे म्युसेलजिनस नेचर आहे. दॅट इज द सायनोबॅक्टेरिया. यू बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द मायकोप्लाझ्मा. आता मायकोप्लाझ्मा सुद्धा एक स्मॉलेस्ट असा लिव्हिंग फॉर्म आहे. सो दे डू नॉट हॅव सेल वॉल. सगळ्यात महत्वाचं नेचर आहे की सेल वॉल ने बनलेली नाहीये. म्हणून जनरली आपण पेनिसिलिन सारखं जे काही अँटीबायोटिक्स आपण वापरतो, तर पेनिसिलिन काय करतो तर सेल वॉलचं लायसिस करतो. पण यांना सेल वॉलच नाहीये, म्हणजे पेनिसिलिन यांचं काही बिघडवू शकेल का, नाही. सो मेनी फॉर्म आर पॅथोजेनिक. मायकोप्लाझ्माचे जे आहे तर ते खूप सारे फॉर्म जे आहेत तर ते पॅथोजेनिक आहे, डिसीज कॉज करतात. बट दे आर फाउंड रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक्स ड्यू टू द अब्सेन्स ऑफ सेल वॉल. त्यांच्यामध्ये सेल वॉल नाहीये, आणि त्याच्यामुळे जे कॉमन अँटीबायोटिक्स आहे तर त्यांच्यापासून यांचं काहीही बिघडत नाही. सो नेक्स्ट सेकंड जो काही किंगडम आहे दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा. आतापर्यंत आपण फर्स्ट किंगडम बघितला, किंगडम मोरेरा. सेकंड किंगडम आपण स्टार्ट करतोय दॅट इज द किंगडम प्रोटिस्टा. नेक्स्ट आहे किंगडम प्रोटिस्टा. सो धिस ग्रुप इन्क्लूड ऑल द युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. हा एक असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, मात्र ते सगळे कसे आहेत, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं आपण युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. आता या किंगडम मध्ये आपल्याला बघायचं युनिसेल्युलर युकॅरियोटिक. सो दीज ऑर्गॅनिझम्स शो लिंक विथ ऑल युकॅरियोटिक किंगडम्स लाईक प्लांटी, फंजाय, अनिमलिया. आता या
किंगडम प्रोटिस्टा पासूनच पुढचे 3 किंगडम बनलेले आहेत. किंगडम प्लांटी असेल, किंगडम फंजा असेल, किंगडम ॲनिमलिया असेल, हे सगळं जे आहे तर ते याच किंगडम पासून बनलेलं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल, प्लांट लाईक प्रोटिस्ट. आता प्लांट लाईक प्रोटिस्ट जे आहे, सो दे आर ऑल्सो टर्म दॅट इज द क्रिसोफाइट्स. ओके, क्रिसोफाइट्स. दे आर कॉमनली टर्म फायटोप्लॅन्क्टॉन्स. याला काय म्हटलं जातं, या क्रिसोफाइट्सलाच काय म्हटलं जातं, फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हटलं जातं. आता फायटो म्हणजे प्लांट, प्लॅन्क्टॉन्स म्हणजे प्लांट वॉटर मध्ये राहणारे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम. सो दे आर मायक्रोस्कोपिक अँड मोस्टली फोटोसिंथेटिक. कसे आहेत ते, उघड्या डोळ्यांना दिसत नाही, मायक्रोस्कोप मधून बघावे लागतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं मायक्रोस्कोपिक. आणि दुसरे मोस्टली फोटोसिंथेटिक, म्हणजे ते काय करतात, फोटोसिंथेसिस करतात. अँड आर मेजर प्रोड्युसर इन ओशन्स. आणि हे कुठे राहतात, ओशन मध्ये राहतात, मेजर प्रोड्युसर्स आहेत. सो म्हणून यांना म्हटलं जातं फायटोप्लॅन्क्टॉन्स. सो मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड ॲज अ डायटम्स. खूप साऱ्या यांना काय म्हटलं जातं, डायटम्स म्हटलं जातं. ॲज हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ टू सोप बॉक्स लाईक फिटिंग सिलिका कवर्स. आणि यांची बॉडी जी आहे तर ती अशी सोपचं कव्हर जे असतं, सोप बॉक्सचं कव्हर जे असतं तर त्या पद्धतीने असते, ज्याला आपण मराठीमध्ये शिंपले म्हणतो, तर तसं. सो डायटमस अर्थ, आपली जी अर्थ आहे तर ती डायटमसनी बनलेली, कारण सगळ्यात सुरुवातीला डायटम्सच होतं. सो इज नथिंग बट दिस शेल्स लेफ्ट बिहाइंड फॉर सो मेनी इयर्स. आणि हे शेल्स जे आहेत तर ते आपल्या पृथ्वीवरती तसेच पडलेले असतात. इव्हन तुम्ही वाळू जर कुठे बघितली तर तिथे शंख, शिंपले जे असतात, त्यातले शिंपले जे असतात तर ते याच एक्झाम्पल आहे. सो डायटमस अर्थ इज ग्रॅन्युलर, हेन्स फाइंड यूज इन पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन. सो डायटम्स जे आहेत तर त्याचा यूज आपण पॉलिशिंग एजंट म्हणून किंवा फिल्ट्रेशन एजंट म्हणून करतो. ओके, बघा इथे डायटम्सच्या फिगर दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डायटम्स आपल्याला इथे बघायला मिळतील. जर असं वॉटर ड्रॉप जर आपण एक घेतला आणि मायक्रोस्कोपच्या अंडर जर बघितलं तर खूप सारे बघायला मिळतात. त्यातलंच एक आहे डायनोफ्लॅझेलेट. पुढे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, डायनोफ्लॅझेलेट. सो दीज आर एक्वॅटिक, मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक. कसे असतात, अक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहे, मोस्टली मराईन वॉटर मध्ये राहतात. मराईन वॉटर म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहतात. आणि ते फोटोसिंथेटिक आहे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात बाय दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. मराठीमध्ये त्याला प्रकाश संश्लेषण अभिक्रिया असं पण म्हटलं जातं. सो द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोजिक स्टीप प्लेट. सेल वॉल जी आहे तर ती कशी बनलेली आहे, सेल्युलोजनी बनलेली आहे. सो दे पासेस अ पेअर ऑफ फ्लॅझेल. ठीक आहे, काय यांच्यात, काय तर 2 फ्लॅझेल आहे. सो दे हॅव अ वाईड रेंज ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. यांच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे जे की फोटोसिंथेसिस करण्यासाठी युजफुल आहेत. सो विच कॅन बी येलो, वेगवेगळे कलर आहे. सो येलो आहे, ग्रीन आहे, ब्राऊन आहे, ब्ल्यू आहे, रेड आहे. सो येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड रेड. त्यातलं एक एक्झाम्पल आहे बघा, ग्वानियलिक्स इज अ डायनोफ्लॅझेलेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टाइट. म्हणजे लाल कलरची जी काही लाट येते तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेला ग्वानियोलिक्स जे आहे तर ते होतं बिकॉज इट मेक इवन सी अपियर रेड. आणि याचा अमाऊंट जर समुद्रामध्ये वाढलं तर समुद्र आपल्याला लाल असल्यासारखं वाचतो. आता बघा हे याचं ग्वानियोलिक्सचं फिगर इथं आपल्याला दिलेली आहे, ही ग्वानियोलिक्स आहे. हा अपेकल हॉर्न आहे त्याचा, ज्याला इपिथिका म्हटलं जातं. इथे सिंग्युलम आहे, त्याच्यानंतर हायपोथिका आहे ज्याच्यामध्ये इथे सल्कस वगैरे. हा वेंट्रल व्ह्यू आहे, इकडे डॉर्सल व्ह्यू आहे, इकडे प्लेट्स लाईक स्ट्रक्चर असतं, वेगवेगळे पिगमेंट्स असतात, त्याच्यामुळे वेगवेगळे कलरचे पॅचेस त्या बॉडीवरती आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचं आहे टर्मिनॉलॉजी दॅट इज द युग्लिनॉइड्स. आता युग्लिनॉइड्स हा एक असा ऑर्गॅनिझम आहे ज्याला प्लांट्स पण म्हणू शकत नाही आपण आणि अॅनिमल्स पण म्हणू शकत नाही, कारण दोघांचे पण कॅरेक्टर त्याच्यामध्ये असतात. सो दे लॅक सेल वॉल. पहिल्याच गोष्ट म्हणजे सेल वॉल नाहीये, म्हणजे हा अॅनिमल सारखा वाटतो, बट दे टफ कव्हरिंग. आणि एक प्रोटीनचा कव्हर आहे त्याच्यामध्ये ज्याला पेलिकल म्हटलं, प्रोटीनसियस पेलिकल. सो दे पासेस 2 फ्लॅझेल, 2 फ्लॅझेल. ओके, बघा ही एक फ्लॅझेल आहे आणि इथे दुसरी एक छोटीशी फ्लॅझेल आहे. ओके, 2 फ्लॅझेल आहेत. सो वन शॉर्ट अँड वन लॉंग. एक शॉर्ट आहे, दुसरी लॉंग आहे.
दे बिहेव ऍज अ हेट्रोट्रॉप्स. जेव्हा लाईट अब्सेंट असेल हे हेट्रोट्रॉप्स म्हणून काम करतात इन अब्सेन्स ऑफ लाईट, बट पासेस पिगमेंट सिमिलर टू दॅट हायर प्लांट फॉर फोटोसिंथेसिस. आणि जेव्हा लाईट असेल तेव्हा ते फोटोसिंथेसिस करेल. का? कारण त्याच्यामध्ये जेवढे हायर प्लांटचे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे ते सगळे त्याच्या बॉडीमध्ये आहे. म्हणजे हा फोटोसिंथेसिस पण करतो, मात्र दुसऱ्या अॅनिमल सारखं दुसऱ्यांवरती सुद्धा डिपेंड. आता याची जर बॉडी जर बघितली आपण तर बॉडीमध्ये क्लोरोप्लास्ट आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे, त्याच्यानंतर स्टोअर कार्बोहायड्रेट आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्गी बॉडीज आहे, कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल आहे, फोटो रिसेप्टर आहे. म्हणजे सगळं जेवढं प्लांटमध्ये आणि अॅनिमलमध्ये आहे तर ते सगळ्या टाईपचे सेल ऑर्गेनल्स त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून खूप साऱ्या लोकांना असं वाटत होतं की हा प्लांट आहे, खूप साऱ्या लोकांना असं वाटत होतं की हा अॅनिमल आहे, आणि त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या ग्रुपमध्ये न टाकता त्याला टाकलं डायरेक्टली प्रोटिस्टा ग्रुपमध्ये. म्हणजे तो प्लांटी पण नाही, अॅनिमल पण नाही, पण आपण असं म्हणू शकतो की तो दोघांचं कनेक्टिंग लिंक आहे. ठीक आहे, म्हणजे दोघांनाही कनेक्ट करतो. त्याच्यानंतर तिसरा आहे अॅनिमल लाईक प्रोटिस्ट. सो दे आर ऑल्सो टर्म ऍज अ प्रोटोझोआ. जे अॅनिमल लाईक प्रोटिस्ट आहे तर त्यांना प्रोटोझोआ म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते, जे की अॅनिमल यामध्ये पण नसते. सो दे हॅव हेटरोट्रॉप्स, जे दुसऱ्यांवरती डिपेंड असतात, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवू शकत नाही. सो दे आर बिलीव्ह टू बी प्रिमिटिव्ह अॅनिमल फॉर्म. प्रिमिटिव्ह अॅनिमलचे फॉर्म्स आहेत. सो अमेबॉइड प्रोटोझोआ हॅव सुडोपोडिया. अॅनिमल अमेबॉइड प्रोटोझोआ जो असतो म्हणजे अमिबाचा जो सारखा, तर त्याच्यामध्ये सुडोपोडिया आहे, त्याला मराठीमध्ये छद्मपाद म्हटलं जातं, जे की लोकोमोटरी ऑर्गन म्हणून काम करतो. सुडोपोडिया, सुडो म्हणजे फॉल्स, पोडिया म्हणजे पाय, म्हणजे नॉट कम्प्लिटली डेव्हलप लिम्स. मग असे जे पोडी आहे ज्याच्यावरून तो लोकोमोशन करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. सो अमिबा इज फ्री लिव्हिंग फॉर्म, बट एंटामिबा इज एंडोपॅरासाइट. अमिबा जो आहे तर तो फ्री लिव्हिंग आहे, तो कुणावरती डिपेंड नाही आहे, तो एकटा एकटा फिरू शकतो. मात्र एंटामिबा जो आहे तर तो एंडोपॅरासाइट म्हणजे बॉडीच्या आतमध्ये राहतो, आणि आपल्या बॉडीच्या आतमध्ये जर गेला सो इट कॉजेस अमिबॉइक डिसेंट्री, आपल्याला डिसेंट्री कॉज करतो. सो फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ हॅव फ्लॅजेला ऍज अ लोकोमोटरी ऑर्गन. फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ जो आहे तर त्याच्याकडे फ्लॅजेला आहे, जो की लोकोमोटरी ऑर्गन म्हणून काम करतो. ट्रिपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅजेलेटेड पॅथोजन विच कॉज स्लीपिंग सिकनेस. एक ट्रिपॅनोसोमा म्हणून एक असाच एक कॉमन पॅथोजन आहे जो स्लीपिंग सिकनेस देतो आपल्याला. या ट्रिपॅनोसोमावरती क्वेश्चन विचारलेला आहे नीट एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे याला व्यवस्थित लक्षात ठेवा. दोन्हीवरती पण क्वेश्चन आहे, ट्रिपॅनोसोमावरती पण आहे आणि एंटामिबावरती पण आहे. एंटामिबा जो आहे त्याच्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल आहे एक एंडोपॅरासाइट, दॅट इज द एंटामिबा हिस्टोलायटिका. अमिबाइक डिसेंट्री कॉज करतो, आणि ट्रेपॅनोसोमा जो आहे तर तो स्लीपिंग सिकनेस कॉज करतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. सो पॅरामोशियम इज अ सिलिएट प्रोटोझोआ हॅव्हिंग सिलिया फॉर लोकोमोशन. पॅरामोशियम जो आहे तर तो एक सिलिएटेड आहे, म्हणजे त्याच्या बॉडीवरती सिलिया आहे लोकोमोशन साठी. सो इन पॅरामोशियम गलेट और कॅव्हिटी ओपन्स इन द सेल सरफेस. त्याच्यामध्ये काय तर कॅव्हिटी असते जी ओपन असते सेल सरफेसवर. देन प्लाझ्मोडियम इज अ प्रोटोझोआ, स्पोरोझोआ प्रोटोझोआ आहे, ज्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन करण्याची ॲबिलिटी आहे. सो इट कॉजेस मलेरिया. हा मलेरिया पण कॉज करू शकतो प्लाझ्मोडियम. त्याच्यानंतर इट फॉर्म स्पोर इन वन ऑफ इट्स लाईफ स्टेज. तो काय करतो तर स्पोर फॉर्मेशन करतो. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे बघा एक फिगर पण दिलेली आहे जी की पॅरामोशियमची आहे. इथे पॅरामोशियमला जर बघितलं तर त्याच्या बॉडीच्या सगळ्या सरफेसवरती सिलिया बघायला मिळतात. त्याचबरोबर त्याची एक अशी एक सेल सरफेसला एक कॅव्हिटी बघायला मिळते, ज्याला आपण गलेट म्हणतो. त्याच्यानंतर इथे असं एक मायक्रोन्युक्लियस पण तिथे बघायला मिळेल, एक मायक्रोन्युक्लियस बघायला मिळेल, म्हणजे दोन प्रकारचे न्यूक्लियस याच्यामध्ये असतात. खूप सारे फूड व्हॅक्युअल इथे असतात. त्याच्यानंतर लायसोझोम्स इथे असतात, ट्रायकोसाइट्स इथे असतात, ओरल ग्रूव्ज इथे असतात, फूड ग्रॅन्युअल्स तिथे असतात. म्हणजे एक प्रकारे पूर्ण एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम पॅरामोशियम इथे आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर काही प्रोटिस्ट असे असतात जे फंजाय सारखे दिसतात. म्हणजे आतापर्यंत आपण दोन प्रकारचे बघितले, अॅनिमल लाईक प्रोटिस्ट बघितले, प्लांट लाईक प्रोटिस्ट बघितले. आता तिसरा जो टाईप आहे तर तो फंजाय लाईक प्रोटिस्ट. सो फंजाय लाईक प्रोटिस्ट. आता फंजाय लाईक प्रोटिस्ट म्हणजे काय तर फंगल बॉडी सारखी बॉडी असेल. सो दे आर कॉमनली फॉर्म द मिक्झोमायसिटीज. त्याला काय म्हटलं जातं, एका ग्रुपमध्ये टाकलं त्याला म्हटलं जातं मिक्झोमायसिटीज. सो दीज आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम फाउंड ऑन डिकेइंग लीव्स.
सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, तर असे ऑर्गॅनिझम जे डेड आणि डिके मटेरियल वरती ग्रो होतील, म्हणजे मेलेल्या किंवा कुजलेल्या पदार्थांवरती जे जगतील त्यांना म्हणतो आपण सॅप्रोफाइट्स. सो हे काय करतात, तर जे पानं असतील त्याच्यावरती जे असतील तर त्याला कुजवण्याचं काम करतात. सो दिअर सेल ऍग्रिगेट्स टू फॉर्म अ लार्ज सेल मास कॉल्ड एज अ प्लाझ्मोडियम. आणि इथे प्लाझ्मोडियम बनवण्याचं काम हे करतात. नॉट अ मलेरिया पॅरासाइट. पॅरासाइटचा जो आहे तर तो वेगळा आहे. इथे खूप सारे एक सिंगल थ्रेड लाईक स्ट्रक्चर जर असेल फंगसचं तर त्याला हायपी म्हटलं जातं. असे खूप सारे हायपी एकत्र आले की एक प्लाझ्मोडियम बनतं. द स्पोर प्रोड्यूस बाय प्लाझ्मोडियम आर व्हेरी टफ. आणि प्लाझ्मोडियम पासून तयार झालेले जे स्पोर आहेत तर ते टफ असतात आणि कुठल्याही कंडिशनला, हार्श कंडिशन मध्ये ते सर्व्हाइव्ह करू शकतात. फॉर एक्झाम्पल स्टेमोनायटिस. स्टेमोनायटिसचा स्पोर जो आहे तर तो कुठल्याही कंडिशनला जिवंत राहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण दोन किंगडम बघितले, किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा. नेक्स्ट लेक्चरला आपण किंगडम फंजाय डिटेलमध्ये डिस्कस करू, किंगडम प्लांटी डिस्कस करू आणि किंगडम अनिमलिया सुद्धा डिस्कस करू. त्याच्यामुळे भेटूया नेक्स्ट लेक्चरला. अजूनही जर तुमचे काही डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा. अजूनही आपला ऍप जर डाउनलोड केलं नसेल तर गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन आत्ताच ऍप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्यांना डेडिकेटेड बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी बॅच जॉईन करा. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.